श्री स्वामी समर्थ। स्त्रियांनी का करू नये साष्टांग नमस्कार? भारतीय संस्कृतीत अनेक शतकांपासून देवाला नमस्कार करण्याची परंपरा आहे। शास्त्रात प्रणाम म्हणजेच नमस्कार करण्याचे महत्त्व सांगितले आहे। नमस्कार करताना त्याचे काही प्रकार असतात। हात जोडून नमस्कार करणे आणि दंडवत प्रणाम किंवा साष्टांग नमस्कार करणे। आपण आज दंडवत प्रणामाबद्दल बोलत आहोत। असे म्हणतात की एक दंडवत प्रणाम केल्याने एका यज्ञाइतके पुण्य मिळते। हिंदू धर्मात षोडशोपचार पूजा म्हणजे देवाची स्तुती करण्यासाठी 16 गोष्टींचा वापर केला जातो, ज्यामध्ये दंडवत प्रणाम हे उपासनेची शेवटची पायरी म्हणून वर्णन केले आहे। लोक मंदिरामध्ये किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी साष्टांग प्रणाम किंवा दंडवत प्रणाम करतात। अशा प्रकारे वंदन करून व्यक्ती मन, कृती आणि शब्दाद्वारे स्वतःला देवाला समर्पित करते। मात्र हिंदू धर्मानुसार महिलांना दंडवत प्रणाम करण्यास मनाई आहे। यामागे धार्मिक युक्तिवाद दिले जातात। स्त्रियांना दंडवत प्रणाम करण्यास का बंदी आहे? दंडवत प्रणाम म्हणजे स्वतःला देवाला शरण जाणे, पण वेद आणि धार्मिक ग्रंथांमध्ये स्त्रियांना दंडवत प्रणाम करण्यास मनाई आहे। स्त्रियांनी कोणाच्याही समोर साष्टांग दंडवत करू नये असे शास्त्रात सांगितले आहे। धर्मसिंधू ग्रंथाच्या एका श्लोकात लिहिले आहे, ब्रह्मासे गुंद शक्क शालिग्राम पुस्तकम वसुंधरम न सहते कामिनीकुच्च मर्दनम। स्त्रियांनी पोट आणि छातीच्या साहाय्याने जमिनीवर नतमस्तक होऊ नये। स्त्रीला मानले जाते देवीरूप आणि पूजनीय। स्त्रिया आपल्या पोटात नवीन जीव जगतात आणि छातीतून त्या जीवनाचे पालन पोषण करतात। स्त्रिया देवी स्वरूपासून पूजनीय आहेत, त्यामुळे महिलांनी आपल्या शरीराच्या या 2 भागांच्या साहाय्याने जमिनीला स्पर्श करू नये। जर स्त्रियांनी असे केले तर पृथ्वी हे वजन उचलू शकत नाही आणि अशा प्रकारे नतमस्तक झालेल्या स्त्रीपासून अष्टलक्ष्मी हिरावून घेते अशी मान्यता आहे। शास्त्रात सांगण्यात आले आहे की महिलांनी मंदिरात गुडघ्यावर बसून प्रणाम करावा, यामुळे पूजेचे योग्य फळ मिळते। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।